नमस्कार मित्रांनो, कॉमन UI कंपोनंट सीरीजमध्ये आज आपल्याला बघायचं आहे की टूलटिप म्हणजे काय? पॉप ओव्हर म्हणजे काय? टूलटिप आणि पॉप ओव्हरमधला डिफरन्स काय? हे आपल्याला आज बघायचं आहे. कोणत्या कंडिशनमध्ये टूलटिप वापरायचं, कोणत्या कंडिशनमध्ये पॉप ओव्हर वापरायचं, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. याच्या आधी जर का चॅनलमध्ये तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय? हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया टूलटिप म्हणजे काय. टूलटिप हा एक छोटा इन्फॉर्मेशनल मेसेज असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम 1 ते 2 लाईनची इन्फॉर्मेशन टाकायची असते. युजरने एखाद्या आयकॉनवर, एखाद्या बटनवर किंवा एखाद्या एलिमेंटवर होव्हर ओव्हर केल्यावर किंवा कीबोर्ड फोकस केल्यानंतरनं हा टूलटिप दिसतो. उदाहरणार्थ आपल्या एका डिझाईनमध्ये समजा एका ठिकाणी एक स्पेसिफिक आयकॉन आहे, तो जेनेरिक नाही आहे. फॉर एक्झाम्पल जर का ट्रॅश आयकॉन असेल किंवा डाउनलोड आयकॉन असेल, हे म्हणजे ग्लोबली हे सगळे आयकॉन्स आहेत, हे ग्लोबली रिनाउंड आहेत. पण एखाद्या वेळेस आपल्याला काही कस्टम आयकॉन डिझाइन करावे लागतात. पण ते ग्लोबली रिनाउंड नसतात. ते सगळ्यांना माहीत नसतं की ते तेच आहेत. त्या कंडिशनमध्ये आपल्याला त्या आयकॉनवर होव्हर केल्यानंतरनं त्याच्या रिलेटेड ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट नावाचा एक आयकॉन आपण क्रिएट केला असेल, पण तो आयकॉन युजर जेव्हा बघतो, तर त्यावेळेला ते लगेच नाही कळत की तो आयकॉन म्हणजे मॅनेजमेंटसाठी किंवा मॅनेजमेंट रिलेटेड आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याला युजरला समजावं, याच्यासाठी त्याच्या होव्हर ओव्हरवर टूलटिपवर आपल्याला एक टेक्स्ट द्यायचं असतं. ते टेक्स्ट म्हणजे मॅनेजमेंट. म्हणजे याच्यामध्ये तो टेक्स्ट तुम्ही काहीही लिहू शकता. मॅनेजमेंट फक्त मॅनेजमेंट टेक्स्ट लिहू शकता किंवा धिस आयकॉन रेफर्स टू मॅनेजमेंट ही इतकी टूलटिप आपण टाकू शकता. मॅक्सिमम 1 ते 2 लाईनीचं इन्फॉर्मेशन आपण त्या आयकॉनबद्दल त्या टूलटिपमध्ये टाकू शकतो. थोडक्यात काय, छोटा मेसेज म्हणजे टूलटिप. टूलटिपमध्ये साधारणतः बटन्स, लिंक्स, कुठल्याही प्रकारचे इंटरॅक्शन्स नसतात, फॉर्म्स फिल नसतात. म्हणजेच बेसिकली एक स्टॅटिक इन्फॉर्मेशन असते, ज्याच्यामध्ये युजरला कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन करता येत नाही. तर मित्रांनो, सुरुवात आधी आपण समजून घेऊया टूलटिप आणि पॉप ओव्हर याच्यामधला डिफरन्स काय. टूलटिप म्हणजे एखाद्या आयकॉनवर, एखाद्या लिंकवर किंवा एखाद्या बटनवर ज्यावेळेला होव्हर ओव्हर करतो, तर त्या बटनच्या रिलेटेड किंवा त्या आयकॉनच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन त्या टूलटिपमध्ये आपण दाखवतो. ही इन्फॉर्मेशन खूप जास्ती नसते. मॅक्सिमम 1 ते 2 लाईनची इन्फॉर्मेशन असते. कमीत कमी इन्फॉर्मेशन आपण इथे दाखवतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲक्शन होत नाही. हे फक्त युजर्सच्या माहितीसाठी असते. याच्या उलट पॉप ओव्हर म्हणजे एखाद्या आयकॉनबद्दल किंवा एखाद्या लिंकबद्दल, एखाद्या बटनबद्दल आपल्याला युजरला जास्त माहिती सांगायची आहे. अजून त्याच्याबद्दल त्याला काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये अजून गोष्टी आहेत हे त्याला सांगायचं आहे. अशा कंडिशनमध्ये आपल्याला पॉप ओव्हर वापरायचा असतो. म्हणजे आता जसं की तुम्ही बघत असाल की या आयकॉनला ज्यावेळेला मी क्लिक करतो, तर त्यावेळेला त्याच्या आयकॉनमध्ये मला बरीचशी इन्फॉर्मेशन दिसते की हा आयकॉन म्हणजे काय? ह्याच्या रिलेटेड अजून काय? या आयकॉनच्या आतमध्ये जो पॉप ओव्हर आहे, याच्यामध्ये बटन्स आहेत, लिंक्स आहेत. याच्यामध्ये युजर स्क्रीनशी इंटरॅक्ट करू शकतो. याच्यावरून कुठल्यातरी प्रकारची ॲक्शन होऊ शकतो. तशा प्रकारची ॲक्शन टूलटिपमध्ये होत नाही, पण पॉप ओव्हरमध्ये ही ॲक्शन होते. तर या दोघांमधला हा मेन डिफरन्स आहे, की पॉप ओव्हरमध्ये तुम्ही इंटरॅक्शन बनवू शकता, इंटरॅक्शन करू शकता आणि एखादी ॲक्शन घेऊ शकता. पण टूलटिपमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेता येत नाही, कारण ते फक्त युजरच्या माहितीसाठी असते. आता नेमकं टूलटिप म्हणजे काय हे समजून घेऊया. टूलटिप म्हणजे हा एक छोटा इन्फॉर्मेशन मेसेज असतो. म्हणजे ज्या आयकॉनवर, ज्या बटनवर त्याला होव्हर केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन दिसते, ती त्या आयकॉनच्या रिलेटेड असते किंवा त्या बटनच्या रिलेटेड असते. ती इन्फॉर्मेशन अतिशय छोटी असते. 1 ते 2 लाईन मॅक्सिमम असते. होव्हर ओव्हर आणि फोकस केल्यानंतरनं हा टूलटिप दिसतो. याचा टेक्स्ट छोटा असतो. या टूलटिपमध्ये बटन्स, लिंक्स, फॉर्म फिल्ड्स हे प्रकार नसतात. कारण हे सगळे ॲक्शनेबल आयटम्स आहेत. त्यामुळे हे टूलटिपमध्ये नसतात. युजर इंटरॅक्शन नसते. कुठल्याही प्रकारचे इंटरॅक्शन्स ह्याच्यामध्ये आपल्याला करू शकत नाही आपण युजर. याचं मेन काम म्हणजे त्या एलिमेंटबद्दल थोडक्यात माहिती देणे, हे याचं मेन काम. आता टूलटिपचे काही एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल आपल्या प्रत्येक ॲप्लिकेशन्समध्ये आपले वेगवेगळे आयकॉन्स असतात, बटन्स असतात, ॲक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल एडिट आयकॉन असतो, डिलीट असतो, डाउनलोड असतो, शेअर असतो. पण काही-काही वेळेला आपल्याला आपण जो डिझाइन केलेला आयकॉन असतो, तो कुठल्या रिलेटेड आहे किंवा त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, हे सांगणं खूप अवघड असतं. मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला तिथे लेबल लिहिता येत नाही. पण अशा वेळेला आपण टूलटिप वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही या आयकॉनला मी होव्हर ओव्हर केलं, तर तुम्ही अशा पद्धतीने इथे टूलटिप दाखवू शकता, की याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की डिलीट धिस आयटम म्हणजे हा पर्टिक्युलर आयटम डिलीट करण्यासाठी तुम्ही हा आयकॉन यूज करू शकता. डाउनलोडसाठी पण तुम्ही डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड धिस आयटम किंवा शेअर धिस आयटम अशा पद्धतीने तुम्ही टूलटिप वापरू शकता. मित्रांनो, डिझाइन करत असताना काही-काही वेळेला आपल्याला असे आयकॉन्स असे आयकॉन्स डिझाईन्स करायचे असतात, ते फॅमिलिअर नसतात, म्हणजे ग्लोबली रिनाउंड नसतात. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला मी डिलीट म्हणतो, ज्यावेळेला एडिट म्हणतो, तर एडिट म्हटल्यानंतर आपण पेन्सिल आयकॉन दाखवतो. डिलीट म्हटलं की आपण
ट्रॅश आयकॉन दाखवतो. तर हे आयकॉन्स कसे आहेत, हे ग्लोबली रिनाउंड आहेत. याला कुठल्याही प्रकारची एक्सप्लेनेशनची गरज नसते. पण समजा जर का तुम्ही काही अनफॅमिलियर आयकॉन्स वापरत असाल, फॉर एक्झाम्पल फिल्टर, आर्काइव्ह, पिन, याच्यासाठी तुम्हाला सेपरेट कस्टम आयकॉन डिझाइन करावे लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला टूल टिप दाखवावी लागते. त्याची जेणेकरून युजरला समजेल की तो आयकॉन नेमकं आहे काय? त्याला काय म्हणायचं? फिल्टर म्हणायचं, पिन म्हणायचं, आर्काइव्ह म्हणायचं. ह्याच्यासाठी तुम्ही टूल टिप वापरायचं. किंवा काही-काही वेळेला आपल्याला अशी कंडिशन असते की टेक्स्ट खूप मोठा असतो, परंतु आपल्याला प्लेइंग एरिया म्हणजे अवेलेबल एरिया हा खूप कमी असतो. मग त्याच्यानंतरनं निम्मं टेक्स्ट, अर्धं टेक्स्ट आपण दाखवतो, पण राहिलेलं टेक्स्ट जर का दाखवायचं असेल, तर आपल्याला होवर ओव्हर केल्यानंतरनं राहिलेले पूर्ण कंप्लीट टेक्स्ट आपण ते त्या टूल टिपमध्ये दाखवतो. तर हे असे 2-3 यूज केसेस आहेत. आता टूल टिपमध्ये काय ठेवायचं नाही हे आपल्याला बघूया. महत्त्वाची माहिती टूल टिपमध्ये लपवू नका. महत्त्वाची माहिती असेल तर ती अपफ्रंट दाखवा. टूल टिपमध्ये दाखवायची काहीच गरज नाही. बटन, लिंक्स, फॉर्म्स टूल टिपमध्ये अजिबात ठेवू नका, कारण हे ॲक्शनेबल आयटम्स आहेत. मोठे पॅराग्राफ देऊ नका. मॅक्सिमम 1 ते 2 लाईन खूप आहेत. प्रत्येक आयकॉनवर टूल टिप द्यायची गरज नाही आहे. एखादा आयकॉन जर का युजर फॅमिलियर असेल, तर त्याला टूल टिप द्यायची गरज नाही. जर का एखादा कस्टम आयकॉन तुम्ही बनवला असेल आणि तो ग्लोबली रिनाउंड नसेल, तर त्याला तुम्ही टूल टिप दाखवू शकता. तर आता पॉप ओव्हर म्हणजे काय हे समजून घेऊया. पॉप ओव्हर हा टूल टिपपेक्षा मोठा आणि इंटरॅक्टिव्ह कंपोनंट असतो. तो क्लिक केल्यानंतर किंवा टॅप केल्यानंतर ओपन होतो. याच्यामध्ये इन्फॉर्मेशनसोबत युजरला इंटरॅक्शनसुद्धा याच्यामध्ये क्रिएट करता येतं. बटन्स वापरू शकतो, लिंक्स वापरू शकतो, फॉर्म फील्ड यूज करू शकतो आणि हा ओपन कुठे होतो? ज्या आयकॉनला आपण किंवा ज्या एलिमेंटला क्लिक करू त्याच्या अगदी जवळ हा ओपन होतो. आता याचं एक एक्झाम्पल बघू. समजा एखादं प्रोफाईल पेज आपल्याला डिझाइन करायचं आहे आणि इथे आपण एक अवतार ओपन केलेला आहे किंवा इथे एक आपण अवतार क्रिएट केलेला आहे. पण या अवतारबद्दल डिटेल माहिती जर का आपल्याला युजरला दाखवायची असेल, तर ती फॉर एक्झाम्पल मी इथे एक आयकॉन आहे. या आयकॉनला क्लिक केल्यानंतर मी इथे दिसतं, इथे पूर्ण इन्फॉर्मेशन युजरबद्दल दाखवून त्याचं नाव काय आहे, त्याचं त्याचं ईमेल आयडी काय आहे किंवा प्लस याच्या रिलेटेड काही ते आयकॉन्स आहेत आणि त्याचे लिंक्स देखील आहेत. इथे वेगवेगळे लिंक्स आहेत. हे आपण दाखवू शकतो. बेसिकली इथे इंटरॅक्शन आपण करू शकतो. या लिंक्सवर क्लिक करून युजरला दुसऱ्या पेजवर आपल्याला पाठवता येते. हे हे पॉप ओव्हरमध्ये पॉसिबल आहे, टूल टिपमध्ये नाही. आता याचे काही यूज केसेस बघूया मित्रांनो आपण. डिटेल इन्फॉर्मेशन किंवा जास्त इन्फॉर्मेशन दाखवण्यासाठी आपण पॉप ओव्हर यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्राइसिंग डिटेल्स दाखवायचे असतील, काही ऑफर्स अवेलेबल असतील त्या तुम्हाला युजरला दाखवायच्या असतील. ॲक्शन ग्रुप दाखवायचा असेल, फॉर एक्झाम्पल शेअर ऑप्शन्समध्ये, सेटिंग्समध्ये काय-काय अजून काय-काय अजून लिंक्स आहेत हे दाखवायचे असेल, त्यावेळेला तुम्ही पॉप ओव्हर वापरू शकता. छोटा फॉर्म किंवा क्विक ॲक्शनसाठी सुद्धा तुम्ही पॉप ओव्हर वापरू शकता. उदाहरणार्थ एखादं रिमाइंडर ॲड करायचं असेल, एखादी फिल्टर्स ॲड करायचं असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही पॉप ओव्हर यूज करू शकता. आता या दोघांमधलं कंपॅरिझन आपण बघूया मित्रांनो. तर टूल टिप ट्रिगर कसं होतं, होवर ओव्हर केल्यावर किंवा कीबोर्डचा फोकस नेल्यानंतरनं. पण पॉप ओव्हर ट्रिगर कसं होतं, पॉप ओव्हरला ट्रिगर करण्यासाठी आपल्याला त्याला क्लिक करावं लागतं किंवा त्याला टॅप करावं लागतं. कंटेंट कसा असला पाहिजे, टूल टिपमध्ये 1 ते 2 मॅक्सिमम लाईनचा कंटेंट असला पाहिजे. कारण त्याला फक्त युजरला आपल्याला माहिती फक्त सांगायची असते, रीड ओन्ली इन्फॉर्मेशन द्यायची असते. त्याच्या उलट पॉप ओव्हरमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन प्लस तुमचे काही ॲक्शन्स असतील, काही इंटरॅक्शन्स असतील ते तुम्ही देऊ शकता. इंटरॅक्टिव्ह टूल टिपमध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरॅक्शन्स नाहीत. पण त्याच्या उलट जर का पॉप ओव्हरमध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरॅक्शन तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये एलिमेंट्स काय-काय असू शकतात. टूल टिपमध्ये फक्त टेक्स्ट आपण दाखवू शकतो. त्याच्या उलट पॉप ओव्हरमध्ये तुम्ही टेक्स्ट दाखवू शकता, बटन दाखवू शकता, लिंक्स दाखवू शकता, फॉर्म दाखवू शकता, लिस्ट दाखवू शकता. याचा यूज काय करायचा आहे? एक्सप्लेनेशन करण्यासाठी, फक्त माहिती देण्यासाठी टूल टिपचा यूज करायचा आहे. पण जर का तुम्हाला माहिती प्लस इंटरॅक्शन असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एखादी गोष्ट दाखवायची असेल, तर तुम्ही पॉप ओव्हर दाखवा. फॉर एक्झाम्पल जर का डिलीट आयकॉनचं मीनिंग जर का तुम्हाला सांगायचं असेल युजरला, की हा आयकॉन कोणता आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही टूल टिप वापरा. पण जर का तुम्हाला एखाद्या आयकॉनमध्ये जर का अजून लपलेले इंटरॅक्शन्स किंवा नेव्हिगेशन्स दाखवायचे असतील किंवा फिल्टर्स दाखवायचे असेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही पॉप ओव्हर यूज करा. आता डेस्कटॉपवर हे कसं बिहेव करतं आणि मोबाईलवर ह्याचं बिहेवियर कसं हे आपण बघूया. डेस्कटॉपवर टूल टिप ही होवर ओव्हर किंवा कीबोर्डचा फोकस आला तर ते तुम्ही टूल टिप दाखवू शकता. पण त्याच्या उलट जर का तुम्हाला मोबाईलवर दाखवायचं असेल, तर तुम्हाला मोबाईलवर हे टॅप करूनच दाखवावं लागेल. कारण मोबाईलवर आपल्याला होवर ओव्हरचा ऑप्शन नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तिथे तुम्हाला टॅपच करावं लागेल. आणि जर का कंटेंट जर का तुमचा खूपच मोठा असेल, तर तुम्ही बॉटम शीट वापरा. बॉटम शीट म्हणजे काय हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मी इकडे आयकॉनवर त्याची लिंक देतो. त्याच्यावर देखील मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जरूर तो चेक करा.
तर ॲक्सेसिबिलिटीच्या हिशोबाने दोघांचं यूज काय, दोघांचं महत्त्व काय हे आपण समजून घेऊया. तर का तुम्ही टूल टिप देत असाल तर तुम्ही होवर तर दाखवाच, पण त्याच्यासोबत तुम्हाला कीबोर्डच्या फोकसवरही तो दाखवला पाहिजे. जेणेकरून युजर्सचं कन्फ्युजन नाही होणार किंवा एक कधी-कधी काही युजर्स असतात ते मॅक्सिमम काही युजर्स असतात ते फक्त कीबोर्ड जास्त वापरतात, माऊसचा यूज कमी करतात. पण त्या अशा कंडिशनमध्ये अशा युजर्ससाठी आपल्याला कीबोर्ड फोकससुद्धा दिला गेला म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या आयकॉनवर जर का तुम्ही होवर जर का टूल टिप दाखवत असाल, तर ॲट द सेम टाईम तुम्हाला कीबोर्डवर सुद्धा दाखवायला लागेल. होवर केल्यानंतर तो लगेच डिसअपिअर होऊ देऊ नका. म्हणजे होवर केल्यानंतर दाखवायचा आणि लगेच 2-3 सेकंदात नाही. जोपर्यंत तो त्याच्या हॉटस्पॉटच्या एरियामधून आउट होत नाही, तोपर्यंत त्याला शो करा. त्याच्या एरियाच्या बाहेर तो गेला तर त्याला हाईड करा. इम्पोर्टंट माहिती जर का असेल तर ती टूलटिपमध्ये ठेवू नका. ती अपफ्रंट दाखवा. आता पॉपवरच्या ॲक्सेसिबिलिटीबद्दल आपण बघूया. ओपन झाल्यानंतर त्याचा फोकस प्रॉपर ठिकाणी गेलेला असावा. एखाद्या युजरने एस्केप की मारली तर तो बंद व्हायला हवा. कीबोर्डवरून प्रॉपर नेव्हिगेट करता आलं पाहिजे. आता फायनल समरी मी सांगतो, की कोणत्या गोष्टीला आपण लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. टूल टिपसाठी होवरवर और फोकसला दिसला पाहिजे. फक्त छोटी इन्फॉर्मेशन दाखवा. शॉर्ट टेक्स्ट दाखवा. युजर इंटरॅक्शन याच्यामध्ये बिलकुल दाखवू नका. ह्याचं काम फक्त माहिती देणं हे लक्षात ठेवा. याच्या उलट पॉप ओव्हर हा क्लिकवर किंवा टॅपवर दाखवायला हवा. डिटेल इन्फॉर्मेशन प्लस ॲक्शन्स तुम्ही याच्यामध्ये दाखवा. इंटरॅक्टिव्ह एलिमेंट याच्यामध्ये वापरू शकता. याचं काम फक्त माहिती देणं नाही आहे, तर माहितीसोबत ॲक्शन देखील प्रोव्हाईड करतं. तर मित्रांनो, आशा करतो की आजच्या व्हिडिओमधून आपल्याला तुम्हाला पॉप ओव्हर आणि टूल टिप या दोन्हीमधला फरक कळाला असेल. तुम्ही पण तुमच्या डिझाईनमध्ये जर का टूल टिप किंवा पॉप ओव्हर वापरत असाल, तर तुमची यूज केस काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मेनू आणि कॉन्टेक्स्ट मेनू यामधला डिफरन्स समजून घ्यायचा आहे. ते काय असतं, त्या दोघांमधला फरक काय, कसं यूज करायचं हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. भेटूया मित्रांनो, तोपर्यंत नमस्कार.